मुंबई पुलिस की बड़ी पहल डीसीपी मनीष कलवानिया ने 240 चोरी का माल असली मालिकों को लौटाया। प्रेरणा हॉल में मुंबई पुलिस जोन 1 की ओर से एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें चोरी और गुम हुए सामान को उसके वास्तविक मालिकों को वापस सौंपा गया। यह कार्यक्रम जोन 1 के पुलिस उपायुक्त डीसीपी मनीष कलवानिया के मार्गदर्शन में आयोजित किया गया। कार्यक्रम के दौरान डीसीपी मनीष कलवानिया ने अपने हाथों से बरामद किए गए माल मुद्दे संबंधित नागरिकों को सौंपे। पुलिस द्वारा कुल 240 माल मुद्दे उनके मालिकों को वापस किए गए, जिनमें 220 मोबाइल फ़ोन, 16 मोटरसाइकिल, लैपटॉप, नकदी और घड़ियां शामिल थी। इस अवसर पर डीसीपी मनीष कलवानिया ने बताया कि पुलिस की विभिन्न टीमों ने लगातार जांच और तकनीकी विश्लेषण के माध्यम से चोरी गए सामान को बरामद किया। उन्होंने कहा कि बरामद किए गए कई माल मुद्दे अन्य राज्यों, आउट ऑफ स्टेट से भी खोजकर वापस लाए गए हैं, जो पुलिस की प्रभावी जांच और समन्वय का परिणाम है। डीसीपी ने कहा कि मुंबई पुलिस नागरिकों की संपत्ति को सुरक्षित रखने और अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई करने के लिए प्रतिबद्ध है। उन्होंने पुलिस अधिकारियों और कर्मचारियों की सराहना करते हुए कहा कि उनकी मेहनत और लगन से बड़ी मात्रा में चोरी का माल बरामद कर लोगों को राहत पहुंचाई गई है। कार्यक्रम में मौजूद नागरिकों ने अपना खोया हुआ सामान वापस मिलने पर मुंबई पुलिस का आभार व्यक्त किया। इस पहल से लोगों का पुलिस के प्रति विश्वास और अधिक मजबूत हुआ है। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। आया आहेत ते करू शकतात आणि त्यांना तुमचा हा जो कार्यक्रमाच्या निमित्तानं जसं जसं आता सांगण्यात आला की एकदा मोबाईल आपला गेला त्याच्यानंतर खूप त्याला शोधायला पण खूप अवघड जातो आणि थोडी आशा पण कधी कधी कमी असते की आता भेटतील का. तरीसुद्धा झोन 1चे वेगवेगळे पोलीस स्टेशनचे जे अंमलदार अधिकारी यांनी मेहनत घेऊन मोबाईल, मोटरसायकल, कॅश, सोनं, घड्याळ, लॅपटॉप असे बरेचसे टोटल 240 मुद्देमाल जे शोधून काढले आणि आज कोर्टाचे आदेश लागतात, काय काय बरेचसे प्रोसिजर पूर्ण करून आज तुम्हाला ते मुद्देमाल इथे आम्ही परत करतोय. तर त्याच्या मागे जे मेहनत घेतलेली मुद्देमाल कारकून, डिटेक्शनचे अधिकारी, अंमलदार, पोलीस स्टेशनचे अधिकारी, सिनियर पीआय सर्वांच्या याच्यामध्ये खूप मेहनत आहे. त्यांच्या सर्वांच्या इथे खरोखर तुम्ही आले आणि आपण हे कार्यक्रम ठेवला तर एक मानाने त्यांच्याच आम्ही सत्कारसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तसं आपण मानू शकतो. त्यांच्यासाठी सर्वांच्यासाठी एकदा परत आपण टाळ्या वाजवू इथे. आणि तुमच्या मोबाईल किंवा इतर मुद्देमाल परत करताना आज आम्हाला खूप आनंद होतोय आणि त्यासाठी पण तुम्हाला इथे आम्ही बोलवलं आणि एक तुम्हाला यावं लागला. परंतु आता हा शेवटचा टप्पा आहे. याच्यानंतर आम्ही आनंदाने तो मोबाईल वगैरे जे काही तुमच्या मुद्देमाल तुम्हाला परत करू शकणार आहे आज. तर आम्हाला याचा खूप आनंद होतो आणि याचा असा कार्यक्रम आम्ही परत परत करत राहणार आहे. कारण जे काही आम्ही काम करतोय त्याच्या शेवटी जे फायनल टार्गेट आमच्या असतो ते हेच आहे की मुद्देमाल तुम्हाला भेटला पाहिजे. जे आरोपीला शिक्षा वगैरे करायची आहे तो आमचा भाग आहे, ते आम्ही करत असतो. परंतु तुमच्यासाठी जे महत्त्वाचे आहे की तुमचा मुद्देमाल तुम्हाला एकदा भेटला तर त्याचा आम्हालाही खूप त्याचा संतोष आम्हाला भरपूर असतो. तर असा कार्यक्रम आम्ही दर 2 महिन्याने 3 महिन्याने जसं आमचे मुद्देमाल एकत्रित होईल, गोळा होईल तसं आम्ही करत राहू. आणि आजच्या कार्यक्रमासाठी एकदा परत ज्यांच्या मुद्देमाल परत भेटतो त्यांनाही शुभेच्छा आणि जे आमचे अंमलदार अधिकारी ज्यांनी शोधून काढला त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोग उसकी उम्मीद छोड़ देते कि पता नहीं मिलेगी या नहीं मिलेगी। ऐसे ही अभी 2-4 दिन पहले मेरी एक बाइक चोरी हो गई थी, जिससे हेलो चोरी हेलो होने के हेलो बाद हेलो मैंने हेलो उम्मीद हेलो छोड़ दिया वन था टू कि थ्री पता हेलो नहीं हेलो मिलेगी या नहीं हेलो हेलो मिलेगी। 1 2 3 हेलो हेलो लेकिन 1 2 3 हमारे नेरकर सर से मुलाकात करने के बाद जब बातचीत हुई उनसे
तो उन्होंने बड़ा ही मुस्कुरा के मुझे प्यारा सा जवाब दिया कि आप टेंशन नहीं लीजिए, 24 घंटे के अंदर आपकी बाइक मिल जाएगी। और उन्होंने जैसा अपना कमिटमेंट किया था, वो और उनकी पूरी टीम ने वो कमिटमेंट पूरा किया और 24 घंटे के अंदर मुझे मेरी बाइक मिली। इसके लिए मैं तहे दिल से उनका बहुत-बहुत शुक्रिया अदा करता हूँ और मुझे प्राउड है कि सर वो जीजे मार्ग पुलिस स्टेशन में है। थैंक यू। DCP सर, तसेच सर्व अधिकारी वर्ग, सगळ्यांना माझा नमस्कार. तसेच आलेले पीडित पण आनंदी सगळे श्रोतृवर्ग आणि सगळे जे ज्यांचा मुद्देमाल हरवला होता त्यात मी पण आहे. ते पण पीडित होतो, आता मी आनंदी आहे. कारण पोलिसांनी घेतलेली मेहनत आणि सगळ्यांनी सिनेमे बघितले असतील ना, प्रत्येकजण सिनेमा बघतो. सिनेमातला पोलीस म्हणजे ते कसं दाखवतात की काय सगळं असं वेगळंच चित्र असतं. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेला मी स्वतः 4 वेळा पोलीस स्टेशनला येऊन गेलो, बघितलं. असलेली त्यांची कित्येक वेळेला अशी परवड होते पोलिसांची. आता मध्ये मी एकदा महिना 15-20 दिवसापूर्वी महिना झाला असेल. आलो आणि मला म्हटलं, मला चौकशी करायची. माझा मोबाईल सापडलेला आहे. मला मेसेज पण आलेला आहे. CIRचं डिपार्टमेंट. पण त्यावेळेला नेमकं तिथे या आझाद मैदानमध्ये मर्डरची केस आली होती. सगळ्यांची धावपळ. अरे म्हटलं यार, या लोकांचं आयुष्य आहे काय? कसं करतात हे सगळं? तर त्यावेळेला हे जाणवतं की पोलीस खरोखर काय करतात. आपण नुसता विचार करतो, अरे गेले माल त्या सोडून पाणी. पण त्यांचं काय पाणी होतंय हे कोणाच्या लक्षात येत नाही. पण ज्यावेळेला मुद्देमाल मिळाला, मला माझा फोन आला. पाटील सरांनी मला फोन केला. तेव्हा तुमचा हॅलो हॅलो फोन हॅलो हॅलो सापडला 1 की 2 या. 3 हॅलो हॅलो त्यावेळेला हॅलो वाटलं हॅलो की 1 2 खरंच 3 आपण हॅलो जे हॅलो सिनेमात बघतो ते पोलीस नाहीयेत. त्यांना पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे, सगळं काय आहे. ते त्याच्यातून सगळं करून स्वतःचा वेळ बाजूला ठेवून आपल्यासाठी धावतात. आपल्या वस्तू हरवलेल्या, आपल्या निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा आणखी वेगळ्या कारणामुळे गेलेल्या वस्तू ते आपल्याला शोधून देतात. ते खरोखर मोठं याचं काम आहे. आपल्याला असं वाटतं की पण त्या गुन्हेगारांना फेस करणं, कशा पद्धतीचे गुन्हेगार असू शकतात, काय असतात ते आपल्याला लक्षात येत नाही. पण पोलीस तिथे जातात, डेअरिंग करतात आणि त्यांना धरतात. ते पण माणसंच आहेत ना आपल्यासारखी. आणि प्रत्येक वेळेला काय हत्यारच असतं असं जवळ नाही. असं सहज इन्फॉर्मेशन मिळाली असती, जाऊन ते घेऊन रिकव्हर करतात आणि ह्या सगळ्यातून आणून ते आपल्यापर्यंत हे पोहोचवतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि याकरता मी सर्वप्रथम म्हणजे मुंबई या झोन 1 चे सर्व पोलिसांचे आणि सगळ्या टीमचे आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खूप एफर्ट्स घेऊन हे एवढं मोठं काम केलं आणि आपल्या सगळ्यांना आपल्या वस्तू परत आणून दिल्या आणि आज आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. त्याबद्दल परत एकदा आपण सगळ्यांनी मिळून पोलिसांकरता टाळ्या वाजवूया आणि सर्व धन्यवाद. सांगितलं की नेरकर साहेबांनी त्यांना 24 तासात गाडी हे करून देतो केलं आणि ते खरं पिक्चर मध्येच आपण जनरली बघतो. त्यांनी ऍक्च्युअल केलं तर डेडिकेशन आहे आणि मुंबई पोलीस नेहमीच तुमच्या सेवेसाठी हजर आहे. मुंबई पोलीस हे तुमचं आपलं पोलीस आहे. मॅडम कडे चलो फरहान जल्दी करो. यानंतर कप परेड पोलीस त्यानंतर आझाद मैदान तयार. आझाद मैदान प्रोग्राम था जो क्या मुद्देमाल कितने हैं? आज जोन 1 में जितने पुलिस स्टेशन हैं, 7 पुलिस स्टेशन, सभी पुलिस स्टेशन की टीम्स, उनके मुद्देमाल का काम करने वाले अधिकारी कर्मचारी, डिटेक्शन के अधिकारी कर्मचारी, सीनियर PI, ACP साहब, हम लोग सब यहाँ पे हैं और टोटल 240 मुद्देमाल हम आज रिटर्न कर रहे हैं, जिसके अंदर 220 मोबाइल फ़ोन है, जिसके अंदर CIR पोर्टल और दूसरे और तांत्रिक विषयों का हेल्प लेके हमने ये मोबाइल सब ढूंढे हैं और इसके अंदर कुछ कैश भी है, कुछ मोटरसाइकिल हैं, 16 मोटरसाइकिल हैं, लैपटॉप, घड़ी, इस तरीके के अलग अलग टाइप के मुद्देमाल हैं। टोटल कीमत जो आज हम रिटर्न कर रहे हैं उस मुद्देमाल की 2 करोड़ 45 लाख ऐसी कीमत है और ऐसे कार्यक्रम हम बार बार करते रहेंगे। जिन लोगों के ये सामान खोया है या जो भी कुछ मोबाइल वगैरह जो कुछ खोया उनको आज हम रिटर्न कर रहे हैं, उसका बहुत आनंद हमको है और ऐसे कार्यक्रम हम बार बार करते रहेंगे। जो माल मिला है वो बॉम्बे से ही है, आउट ऑफ बॉम्बे से भी कवर किया गया है? ये मुद्देमाल
मुद्देमाल जो मिला है स्पेशली मोबाइल फ़ोन्स, ये बॉम्बे, आउट ऑफ स्टेट वहाँ का भी है। हमारे स्टाफ ने दूसरे स्टेट्स में भी जाके मुद्देमाल रिकवर किया है। सर जनरली पब्लिक का एक परसेप्शन रहता है कि यार माल चोरी हो गया तो फिर बाद में वो कोर्ट के चक्कर खाओ, फिर बाद में कब मिलता है, फिर इनकम टैक्स का लफड़ा रहता है या जो भी एक्सवाइज रहता है, उसको ओवरकम करके ये सब मतलब रिकवरी करके कैसे दिया जाता है, एक इसमें प्रोसेस समझाएंगे जरा? इसमें सारी प्रोसेस फॉलो हुई है। किसी मुद्देमाल को रिटर्न करने के लिए कोर्ट की परमिशन लगती है, उसमें कोर्ट में एक एप्लीकेशन करना पड़ता है और कोर्ट की परमिशन से हम वो मुद्देमाल रिटर्न करते हैं। तो ये सभी जो प्रोसीजर है वो फॉलो करने में भी हमारी टीम ने सभी लोगों की मदद की है और वो पूरा प्रोसीजर फॉलो करके ये मुद्देमाल हम रिटर्न कर पाए। सर जो माल मुद्दे मिले हैं सभी आरोपी अरेस्ट हुए हैं या सिर्फ माल ही मिले हैं कुछ? इसमें अलग अलग है, बहुत सारे ऐसे गुने हैं जिसके अंदर आरोपी मिले हैं, कुछ ऐसे मोबाइल अगर किसी का खो गया है तो उसके अंदर ओनली मोबाइल रिकवर है। तो ऐसा अलग अलग टाइप के केसेस। सर कितने आरोपी मिले और क्या क्या नाम है, नाम क्या क्या है? 240 मुद्देमाल है तो उनके सबके नाम बताना पॉसिबल नहीं। नहीं आरोपी पूछ रहे हैं आरोप 240 240 अलग अलग। 240 अलग अलग केसेस के मुद्देमाल हैं। अच्छा सब अलग। तो इसलिए बताना मुश्किल है। सर आपको क्या लगता है कौन सी ऐसी टीम है मुंबई पुलिस में जिसको सब में ज्यादा आपको क्रेडिट देना चाहिए ये सब चीजों के लिए? सभी को क्रेडिट है, इसमें सबका योगदान होता है और हर तरीके से बहुत सारी टीम्स एक साथ एज ए टीम काम करती है तब जाके ये सब पॉसिबल होता है। थैंक यू सर, Thank you. थैंक यू।